नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्र हो, आज जे गीत आणलंय ते अतिशय सुंदर आणि परमेश्वराची आठवण देणारे, ओळख देणारे आणि प्रेमाची जाण देणारे गीत आहे. तर गाइस, या गीताला ऐकून आपण ईश्वर कसा आहे त्याला पाहायचं आहे. हे गीत ईश्वराचं रूप, ईश्वराचा चेहरा दर्शवतो. तर या गीताने परमेश्वराची ओळख करून घेऊ. जाहीर आहे, कोणत्याही गोष्टीची ओळख झाल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीशी ओळख झाल्यानंतर जाहीर आहे प्रेम वाढतं. चांगले विचार, चांगले गुण पाहून बरं वाटतं मनाला. तर परमेश्वराच्या ओळखीची जाण देणारे हे गीत ऐकू आपण. गीताचे बोल आहेत, तो ईश्वर कसा, तो ईश्वर कसा सांगतो मी तुला, सत्य हे जरा तू ऐकून घे. सत्य काय आहे याची आपण जाण घेऊया आधी. आपण आहोत मनुष्य प्राणी, यक्ष प्राणी, जनावर, पक्षी हे आहेत. म्हणजे काय, याचा निर्माता कोणीतरी आहे. जसं मोटारसायकल आहे, कार आहे, कॉम्प्युटर आहे की नाही, याची निर्मिती करणारा कोणीतरी आहे. तसेच जमीन आकाशामधील सर्व वस्तूंची, की नाही, पदार्थांची जी निर्मिती केली गेली आहे त्याचा निर्माता कोणीतरी आहे. हे सत्य आहे. तर या सत्याला समजण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जी जगण्याची पद्धत बिंबवली गेली होती त्या पद्धतीला लिहून ठेवलं गेलं आहे. प्रत्येक एरियामध्ये त्या त्या भाषेत. त्यालाच आपण काय म्हणतो, परमेश्वराची पुस्तकं असं म्हणतो. परमेश्वराची पुस्तकं काय, कशासाठी आहेत? मनुष्य ज्या वेळेला मोबाईल बनवतो तर त्या मोबाईलला कसं वापरायचं, याच्यामध्ये बिघाड आल्यानंतर काय करायचं, ह्याची सर्व माहिती देतो बुकलेटमध्ये. मोबाईलच्या बुकलेटमध्ये पाहिलं तर काय, त्याची सगळी प्रोग्रामिंग मोबाईलची बिघडली तर काय करायचं, कसं चालवायचं, हे सगळं सांगितलं. त्याचप्रमाणे परमेश्वराने काय केलं, प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत जीवन जगण्याची पद्धत काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर बिंबवली. असं जगा. नंतर ते लिहून घेतली गेली.
लिहून घेतली गेली. तेच आपल्या भारत देशामध्ये वेद आहेत, तेच अमेरिका, इंग्लंड या साईडला एंजलपासून झालेली बायबल आहे, सौदीमध्ये कुराण आहे. ही पुस्तकं काय आहे? जीवन जगण्याची सेटिंग सांगणारे पुस्तक. आता जीवन जगण्यामध्ये काय काय येतं? त्रास येतं, दुःख येतं, यातना येतात, वेदना येतात, है की नाही? राग येतात. या सर्व वाईट गोष्टींना दूर करण्यासाठी काय करावं लागेल ते तुम्हाला त्या पुस्तकात मिळेल, है की नाही? दुसरं असं जादू वगैरे काही नाही आहे, है की नाही? जादू होते ते खूप पुढची गोष्ट आहे. पहिल्यांदा पुस्तकाला समजू तरी आपण, पुस्तकं कशासाठी आहेत, पुस्तकं काय आहेत त्याच्यामध्ये, है ना? पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे, कशासाठी सांगितलं आहे, त्याच्यापासून फायदा काय आहे, हे सगळं आपण जाणून घ्यायला पाहिजे ना. आणि हे जाणून घेतल्यानंतरच आपल्याला काय कळेल? जीवन जगण्याची पद्धत करेक्ट कशी आहे याची जाण होईल, है की नाही? तर वेदामध्ये तुम्हाला जीवन जगण्याची पद्धत सापडेल, कुराणामध्ये तुम्हाला जीवन जगण्याची पद्धत सापडेल, एंजलपासून झालेल्या बायबलमध्ये जीवन जगण्याची पद्धत सापडेल. आता या पुस्तकामध्ये थोडासा बदल आहे, ते विसरून जा. जे बेसिक आहे ते आपण घ्यायचं, का तर निकृष्ट बुद्धीतून आलेले विचार काही पुस्तकामध्ये लिहिले गेले, नंतर मनुष्य बुद्धीतून निर्माण झालेले पुस्तकं खूप आली. त्यामुळं परमेश्वराने दिलेली पुस्तकामध्ये मनुष्याची बुद्धी घुसली. मनुष्याची बुद्धी घुसल्यामुळं प्रत्येक वेळा परमेश्वराला पुस्तकात बदल करावा लागला, त्या वेळी त्या जमान्यात. तर अशा वेळी जीवन जगण्याची पद्धत जी आहे, जी चुकीची टाकली गेली, लिहिली गेली त्या पुस्तकामध्ये, त्यामुळं ती पुस्तकं रद्द होती गेली आणि फ्रेश पुस्तकं येत गेली त्या युगात, त्या जमान्यात. आता लास्ट मेसेज आहे तो कुराण आहे. तर गाईज, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बेसिक काय आहे? एकम ब्रह्मम ना द्वितीय, हे वेदामध्ये आहे. ला इलाहा इल्लल्लाह, हे कुराणामध्ये आहे. ही इज युअर क्रिएटर, ही इज वन, दॅट इज ओनली वन, है की नाही? हे कुठं आहे? हे एंजलपासून झालेलं बायबलमध्ये. तर हे काय सांगतं? एकम ब्रह्मम ना द्वितीय, ब्रह्मांडचा निर्माण करता तो ब्रह्म एकच आहे, दुसरा कोणी नाही. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. नाही कोणी निर्माण करता, निर्माण करत्याखेरीज तुमचा निर्माण करता, युअर क्रिएटर, ही इज वन, दॅट इज ओनली वन. तुमचा निर्माण करता एकच आहे, तो फक्त एकच आहे. तर ही अशी माहिती बेसिक जी आहे, तो जो आकाशाच्या पलीकडे राहतो, तो जो ज्याची जाण आपल्या अंतर्मनाला होते, है की नाही? त्याची ओळख आपल्या अंतर्मनात आहे. तर आपण ओळखायचं कसं? आकाशाच्या पलीकडे ध्यान घेऊन जाऊन आपल्या अंतर्मनाला आकाशाच्या पलीकडे घेऊन जायचं आणि त्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा. कसं पाहायचं? परमेश्वराला, अल्लाहला, गॉडला. सपोज तुम्ही चंद्राच्या जमिनीवर आहात, चंद्राच्या जमिनीवर उंच पर्वत आहे आणि उंच पर्वताच्या उंच टोकाला जाऊन तुम्ही डोळे मिटून बसला आहात. जेव्हा तुम्ही डोळे उघडता त्यावेळेला तुम्हाला चारी बाजूने काय दिसेल? आकाश दिसेल. बस त्या आकाशाच्या पलीकडे तो आपला निर्माण करता, तो ईश्वर, तो अल्लाह, तो गॉड, तो आहे. तर हे बेसिक,
हे बेसिक जाणल्यामुळं काय होईल, आपण परमेश्वराने जे मॅन प्रोग्रामिंग सेटिंग करून ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ. परफेक्ट मॅन प्रोग्रामिंगमध्ये आपण जॉईन होऊ. त्यामुळं आपलं काय होईल, आपलं भलं होईल, आपलं बरं होईल, आहे की नाही. कसं बरं होईल, परमेश्वराने चांगलं दाखवलं आणि वाईट दाखवलं. या चांगल्या वाईटमध्ये आपल्याला काय दिलं, इच्छाशक्ती दिली. इच्छेनं निश्चय तयार झाला, निश्चय ठाम झाला की नीती तयार झाली. नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं आणि भाग्य प्रारब्धामधून येतं, आहे की नाही. प्रारब्धामध्ये काय, चांगलं आहे, वाईट आहे, जीवन मृत्यू आहे, है की नाही, आणि श्रीमंती गरीबी आहे आणि गरज. त्याला अरबीमध्ये रिस्क म्हणतो. तर गाईज, इच्छेनं निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. नीती ज्यावेळेला पक्की होते तेव्हा भाग्य तयार होतं. तर भाग्याला कसं बनवायचं, चांगलं बनवायचं. परमेश्वराने आपल्याला चांगल्या कार्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. वाईटापासून वाचून चांगल्या कार्याला करायचं आणि जे काही त्याने आपल्याला दिलेलं आहे त्याचे ऋण मानून त्याचे आभार मानायचे. आपल्याला त्याचे ऋण जाणून आपल्याला आभार मानायचे आहे. जेणेकरून काय होईल, आपण त्याच्या बनवलेल्या प्रोग्रामिंगमध्ये परफेक्ट बसू, आहे की नाही. जसं एखाद्या गाडीच्या ब्लॉक पिस्टन परफेक्ट बसला तर कसं ते इंजन चालतं, त्याच पद्धतीनं ज्या वेळेला मनुष्याच्या मॅन प्रोग्रामिंग सेटिंगमध्ये परफेक्ट बसला तर त्याचं हृदय करेक्ट धडकायला सुरुवात होतं. म्हणजे 72 ठोकेच देणार, त्याला आजार कधी येणार नाही, तो आजारी कधी पडणार नाही. तर गाईज, मॅन प्रोग्रामिंगचा फायदा म्हणजे काय, आपलंच भलं आहे, है की नाही. परमेश्वराने आपल्या भल्यासाठी ती पुस्तकं दिली ज्याच्यामध्ये काय आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे. या पद्धतीला आपण जेव्हा फॉलो करू त्यावेळेला आपलं भलं होण्यास सुरुवात होते. तर जगामध्ये आता पुस्तकात बदल झाला तर काय होईल, कोणी 10%, कोणी 5%, कोणी 2%, कोणी 0 आचरण करणार. दुसरं काय होणार आहे, पण लक्ष आकाशाच्या पलीकडे द्यायचं. ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होते तो निर्माण करता, तो आपला पालनहार, तो रब, तो गॉड, आहे की नाही, तो अल्लाह, तो एकच. असा थोडीशी थंडी वाजायला लागली, ऊन येण्यात. तर गाईज, आपण समजून घेऊ परमेश्वराचं प्रेम. सर्व जी निर्मिती केली आहे ना, कोणती निर्मिती, फळांची, अन्नधान्यांची, कशी निर्मिती आहे. एक गोष्ट आपण निर्माण केली आणि ती बाजारात आणली, किती कष्ट लागतं. त्या निर्माणकर्त्याने माझ्या निर्मितीला, माझ्या मनुष्य खास निर्मितीला ह्या फळाची गरज आहे, आंबा कसा दिला. केवढा ऋण आहे परमेश्वराचं. तुम्ही मुलाला बोलवता जवळ आणि त्याला देता, आणि त्याला खाल्लेलं पाहून, त्याला बरं वाटलेलं पाहून, त्याला खुश झालेलं पाहून तुम्हाला कसं बरं वाटतं का नाही. तुम्ही आंबा आणून दिला आणि तुम्ही लक्ष देत नाही, आपण सर्व लक्ष देत नाही. आंबा आपल्यासाठी बनवला आहे आणि त्याचा आपण थँक्स म्हणत नाही, आहे की नाही. ही कृतज्ञता झाली ना. असं व्हायला ना पाहिजे. ईश्वराचे आभार मानायला पाहिजे. आंबा दिला तू, आहे की नाही,
आणि का अंगूर दिला, अंगूर म्हणजे द्राक्ष दिले, हे किती गोड गोड आणि किती म्हणजे सुंदर आणि किती लज्जतदार अशा गोष्टी निर्माण केल्या. कोणासाठी? प्राण्यासाठी नाही, आपल्या जनावरांसाठी नाही, मनुष्य प्राण्यासाठी. श्रेष्ठ निर्मिती, बुद्धीची निर्मिती करून बुद्धीचा वापर करणारा मनुष्य याची निर्मिती करून सर्वात श्रेष्ठ अशी निर्मिती म्हणजे मनुष्य प्राणी. अशा निर्मितीकडून तो अपेक्षा करतो. काय अपेक्षा करतो? 1000 किलोचं लोखंड आकाशात उडवायची बुद्धी. 1000 किलोचं लोखंड आकाशात उडवणारी ही बुद्धी आहे का नाही, एरोप्लेन, अशी बुद्धी त्याला आवडते. त्यांनी बनवली. विचार करा, तो फोर्स घ्यायचा आपल्याला. निकृष्ट विचारांच्या बुद्धीने लिहिले गेलेल्या पुस्तकावर आचरण केल्यामुळं मनुष्य बनत शकत नाही. ज्याने मनुष्याची निर्मिती केली त्याचे पुस्तक आचरणात आणल्यानंतर माणूस मनुष्य बनण्यास, पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते. तर गाईज, परमेश्वराच्या पुस्तकाला वाचायचं. त्या पुस्तकात जे रहस्य आहे, जे जीवन जगण्याच्या पद्धतीचं रहस्य आहे, जे आपल्या जगण्यामध्ये रोजच्या रीतिरिवाजामध्ये आहे, त्याला सरळ करून घ्यायचं. म्हणजे काय होईल? आपण परमेश्वराने जी सेटिंग करून ठेवली त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ, हो की नाही? तर गाईज, ऐकूया ते गीत ज्याच्यामुळं परमेश्वराची आठवण येईल. तो ईश्वर कसा आहे याची जाण देणारं हे गीत आहे. तो ईश्वर कसा सांगतो ते तुला सत्य है, जरा तू ऐकून घे रे, जरा तू ऐकून घे. निर्माता तुझा देतो जीवाला ऋण है, जरा तू जाणून घे रे, जरा तू जाणून घे. आता काय जाणून घ्यायचं? ऋण परमेश्वराचं. तर ऋणाला जाणण्यासाठी निर्मितीची जी निर्मिती आहे त्याच्यामधली एक निर्मिती आपण घेऊया. सपोज गुलाबाचं फूल घ्या, डाळिंब घ्या, दोन्हीचं मी माहिती देतो तुम्हाला. गुलाबाचं फूल घेतलं, हातावर ठेवलं, त्या फुलाचा सुगंध घेतला आणि त्या फुलाला हळूवारपणे त्याच्या पाकळीवर स्पर्श केला. त्या स्पर्शाची जाण, त्या गंधाची जाण ज्या वेळेला अंतर मनापर्यंत पोचते, तो गंध, ती स्पर्शाची जाण जो देतो तिथं परमेश्वराचं वास्तव असतं. तर त्या अंतर्मनाच्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला जाण देत असतं. जो जाण देतो तोच परमेश्वर असतो. म्हणतात ना, परमेश्वराला आपल्याच अंतरात आहे ती ओळख. त्या पाकळीवर तुम्ही स्पर्श केला, त्या मऊपणाचा तुम्ही गंध घेतला, त्या गंधाची जाण आहे ना, त्या स्पर्शाची जाण ज्यावेळेला अंतरात उतरते आणि तिथं तुम्हाला जी जाण मिळते, आहे की नाही, किती बरं वाटतंय, किती कोमल वाटतंय.
किती म्हणजे सॉफ्ट वाटतंय असं म्हणता ना तुम्ही, आपण म्हणतो की नाही. आणि ते गंध घेतला, हा हा किती बरं वाटतं सुद्धा. ती जाण जो देतो ना तो परमेश्वर असतो, तो अंतरात आहे आपल्या. अशी ओळख घ्यायची. ही ओळख घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रेम वाढतं मनात. आणि जसं एखाद्या व्यक्तीची आपण ओळख झाल्यानंतर त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो की नाही, तसं प्रेम भाव, आदर भाव सर्व परमेश्वरासाठी जागण्यास सुरुवात होते अंतर्मनापासून. तर या पद्धतीने जर आपण परमेश्वराला पाहिलं आहे ना, ओळखलं, तर खूप बरं होईल. आपलं आयुष्य सुखमय आहे, सुखी, समाधानी है ना, मनशांती, मंगलदायक, अजून काय, सर्व सुख मिळण्याचा मार्ग म्हणजे हा आहे. जे काही ते तुम्ही चांगलं करू शकता ते परमेश्वराला आवडतं. छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी कोणतीही चांगली गोष्ट ज्या वेळेला आचरणात येते त्याला भक्ती म्हणतात, त्याला इबादत म्हणतात. आलं लक्षात. तर गाईज, भक्ती अशी करा जेणेकरून परमेश्वरही खुश आणि आपलं आयुष्यही सुखद. तर आपल्या आयुष्याला भलं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परमेश्वराची ओळख अंतर्मनात रुजवली पाहिजे. चांगल्या गोष्टी ऐका, है नाही, कुणाकडे ऐका, चांगल्या गोष्टी ऐका, अंतर्मनात रुजवा. विरुद्ध गोष्टी ऐकू नका. कोणी विरुद्ध गोष्टी बोलला तर कधीही ऐकायचं नाही. फक्त एकच, तोच तो निर्माता, ज्याची जाण अंतर्मनात आहे, तोच ओळख देतोय, तोच जाण देतोय, आणि तोच या सर्व जमीन आकाशाच्या निर्मितीचा निर्माता, तो माझ्याजवळ आहे असं म्हणायचं. असं जाण घ्यायची. या जाणीमुळे आपलं आयुष्य सुखमय आहे, सुख समृद्धीने भरून जातं. तर गाईज, पुढं गाणं आपण चालू करू. गुलाबाचं फूल अलगद उचलून, हळवार फूल पाकळी कुरवळून. कुरवली. गुलाबाचं फूल अलगद उचलून, हळवार फूल पाकळी कुरवळून, गुलाबी रंगात रंगून जा, सुगंधात धुंद तू होऊन जा. हा स्पर्श गारवा मिळे अंतराला, स्पंदनी ही हवा कळे हृदयाला. ही ईश्वर दया मिळते मनाला, धन्य हे ऋण हे जरा तू समजून घे रे, जरा तू समजून घे. निर्माता तुझा देतो जीवाला ऋण हे, जरा तू जाणून घे रे, जरा तू जाणून घे. हे दिलं फुल, कित्येक तरी फुलामध्ये नमुने. कोणासाठी? मनुष्य प्राण्यासाठी, त्याला भलं वाटावं. तुम्ही घरात आपण काय करतो, मुलाला आणून देतो, खेळणी आणून देतो, आहे का, गोड पदार्थ आणून देतो, फळं फुलं भाजीपाला वगैरे जे पसंतीचं मुलाला जेवढा आणून देतो त्यावेळेला त्याला किती आनंद होतो. त्याच पद्धतीनं परमेश्वराला आनंद होतो तुम्ही थँक्स म्हटल्यानंतर, है ना. ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या विचारात घेऊन, परमेश्वराने मला दिलं, थँक्स परमेश्वरा, अल्लाह, गॉड, आहे की नाही, कोणत्याही नावाने. हे सगळे गुण आहेत. तुम्हाला सांगतो, ओम आणि अल्लाह या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. कसा? ऐकून घ्या.
99 गुण लागतात पृथ्वी जमीन आकाशावर शासन आणि राज्य करण्यासाठी. ते 99 गुण तुम्हाला वेदामध्ये मिळतील, ते 99 गुण तुम्हाला कुराणामध्ये मिळतील, ते 99 गुण तुम्हाला एंजलपासून झालेल्या बायबलमध्ये मिळतील. ते काय गुण म्हणजे काय? नाव आहेत. कसे? परम म्हणजे पवित्र आहे की नाही, त्यालाच अरबीमध्ये सुबहान म्हणा, सुबहान म्हणतात. ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा, यालाच अरबीमध्ये रब म्हणतात आहे की नाही. वर म्हणजे सगळ्यात वरचा, ज्याच्या वरती कोणी नाही असा वर, यालाच अरबीमध्ये आला म्हणतात. म्हणजे सुभान रब्बियल आला हा शब्द मुस्लिम समाजामध्ये नमाजीच्या वेळी नतमस्तक होऊन हा शब्द म्हणतात. दिवसातून कमीत कमी 5 वेळेच्या नमाजामध्ये 500 वेळा. म्हणजे काय म्हणतात नमाजी तिथं? परम ईश्वर, परमेश्वर, 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 नतमस्तक हो. तर हे 3 गुण परमेश्वराचे. असे 99 गुण आहेत. प्रभू, कृपाळू, दयाळू, याला काय म्हणतात? प्रभूला कदीर अरबीमध्ये, कृपाळू म्हणजे रहीम, दयाळू रहमान, असे 99 गुण आहेत. मर्सीफुल, रहमान म्हणजे मर्सीफुल इंग्लिशमध्ये. असे गुण जे आहेत 99 गुणांच्या ताकदीनं एकत्र केल्यानंतर एक नाव तयार होते. त्याला संस्कृतमध्ये ओम म्हणतात, त्यालाच अरबीमध्ये अल्लाह म्हणतात. आलं लक्षात? इंग्लिशमध्ये मला अजून शब्द मिळाला नाही, मिळेल. तर गाईज हे असे सेम शब्द आहेत. तर त्या मॅन प्रोग्रामिंगमध्ये जी लिहून ठेवली गेली आहेत, याला आपण आचरणात आणल्यानंतर आपण मनुष्याची निर्मितीची आपल्याला जाण होईल आणि आपण पुरुषोत्तम बनण्याची जी दिशा आहे त्या दिशेला आपण जाऊ लागू, आहे की नाही. तर गाईज पुढे गाणं ऐकूया. फळ डाळिंबाचे मना नयन ओढते, रंग तो फळाचा मना मोहते. डाळिंब पाहिल्यानंतर हा डाळिंब घ्यावं, भारी असं म्हणतो ना. पण कोण जाण देत? तो खा. हे कशासाठी खायचं ते आपण पुढं आहे गाण्यामध्ये, ऐका ते. फळ डाळिंबाचे नयन ओढते, रंग तो फळाचा मना मोहते, बीजा भोवती है मधुर रस कसे, सुरक्षित दिसते रसते जसे, कप्प्यात बीजाला कसे बसविले, सालीत जसे हे गुपित दडविले, आरोग्यातला तुझ्या रक्ताला शुद्ध है, जरा तू उमजून घे रे, जरा तू उमजून घे, निर्माता तुझा देतो जीवाला ऋण हे, जरा तू जाणून घे रे, जरा तू जाणून घे. तर या ऋणाला कधी विसरू नका. परमेश्वर, अल्लाह, गॉड त्याने केलेल्या आपल्यावर जे उपकार आहेत त्या उपकाराची जाण घ्या. इच्छेनं निश्चय होता, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते, नीती ज्या वेळेला पक्की होते त्या वेळेला भाग्य तयार होतं. तर चांगलं भाग्य बनवा, आहे की नाही. चांगलं भाग्य आपण ज्या वेळेला बनवतो तर जी नीती ते भाग्य, जे भाग्य
ते दैव म्हणजे त्या भाग्याचा रिझल्ट जो असतो त्याला दैव म्हणतात. प्रत्येक नशिबाला एक परीक्षा येत असते. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ते दैव आपल्याला वाढलं जातं. तर असं दैव घ्या, भाग्यात उत्तीर्ण व्हा, चांगल्या भाग्यात उत्तीर्ण व्हा. इच्छेनं निश्चय होतं, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते, नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं. तर चांगलं भाग्य बनवा, आहे की नाही, आणि आपल्या आयुष्याचं चांगलं आणि भलं करून घ्या. आणि तुमचं भलं झालं हे पाहून दुसरी सुद्धा आपल्या आयुष्याला भलं करण्याचा प्रयत्न करतील. तर गाय आज एवढंच, उद्या परत याच ठिकाणी याच वेळेस. नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग अँड गुड बाय अँड अस्सलाम वालेकुम.